धुळे तालुक्यातील कापडणे गावात कोयता घेऊन फिरणाऱ्या 2 तरुणांमुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर सुमारे 250 ते 300 ग्रामस्थांनी एकत्र येत जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडे सामूहिक निवेदन सादर केले। गावातील भवानी चौक हा मुख्य आणि गजबजलेला परिसर असून याच ठिकाणी राहुल देवीदास पांचाळ आणि उमेश अंबादास सिलावट हे तरुण खुलेआम कोयता घेऊन फिरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। वाहनधारकांनी अडवून दमदाटी करणे, शस्त्राचा धाक दाखवून पैशांची मागणी करणे असे प्रकार वारंवार घडत असल्याचे निवेदनात नमूद आहे। दिनांक 20 फेब्रुवारी रोजी भवानी चौकात भरत पाटील आणि दत्तात्रय पाटील यांना अडवून मानेवर कोयता लावून धमकावण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे। या प्रकरणी सोनगीर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती। तक्रार करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। कारवाई दरम्यान आरोपी पोलीस व्हॅनमध्ये सिगारेट ओढताना दिसल्याचा तसेच पोलीस स्टेशनमध्ये त्यांना विशेष सोयी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींसह जबाबदार अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। की आमचे शाळेतल्या मुली आणि आमच्या घरातले जे गाडी चालवणारे या नदीमध्ये फिरणारे जे कोणी आहेत त्यांना पण जी ही 2 मुलं आहेत ते खूप त्रास देत आहेत। त्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी आज आम्हाला इथपर्यंत पाऊल उचलावं लागलं आहे। अगर कार्यालयामध्ये येऊन या लोकांनी अगर आमच्यावरती काही सांगितलं नाही की तुम्ही काय करणार तर आम्ही पुढे जाऊ शकतो। फक्त आम्हाला एकच सांगायचं आहे, सोनगीरमध्ये जे पोलीस लोक आहेत त्यांना फक्त एवढंच विनंती आहे की त्यांना जास्त साथ देऊ नये। दिनांक 20 जानेवारी या दिवशी आम्ही लग्नाला जात होतो, तर आम्हाला स्टँडवर 2 नालायक हल्लेखोरांनी आमच्या पूर्ण फॅमिली होती माझी, तर त्या आम्ही पहिले एक गाडी जात होती 407, त्या गाडीला त्यांनी आधी कोयता दाखवला। त्याच्यानंतर आमची गाडी मागून येत होती, तर आमच्या जवळ आले व त्यांनी आम्हालाही कोयता दाखवला आणि त्यांनी पूर्ण आमच्या गाडीवर हल्ला केला। त्या गाडीत मी, माझी सासू, माझे आई वडील व माझे मिस्टर होते। त्यांनी पूर्ण आमच्या गाडीला पूर्ण घेरून घेतलेले होते। तर अशा हल्लेखोरांना अटक करा आणि सोनगीर पोलीस स्टेशन याच्यावर काहीच निर्णय घेत नाही किंवा कार्यवाही करत नाही। तर सोनगीर पोलीस स्टेशनतील सगळ्या पोलिसांना एकच विनंती आहे की त्यांनी कापडणे गावात, आम्ही ग्रामीण भागात असून आम्हाला सोनगीर पोलीस स्टेशनचा काहीही उपयोग नसून त्यांनी त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करून आमच्यावर याला त्यांनी साथ द्यायला पाहिजे। कारण ग्रामीण जे सगळे ग्रामस्थ आहे हे त्यांच्या याच्या भरोश्यावर असतात, कारण आम्ही गरीब जनता ही फक्त पोलिसांच्या भरोश्यावर असते आणि जर त्यांच्यावर काही त्यांना न्याय मिळत नसेल तर मग एक पूर्ण जनता त्यांच्यावरही काहीतरी कार्यवाही करू शकते, फक्त जनताच करू शकते। मग त्यावेळेस पोलीसही काही करू शकत नाही। यासाठी आम्ही धुळे येथील जिल्हा अधिकारी कार्यालयावर सगळेजण, कापडण्या गावातील सगळे महिला व पुरुष आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहेत आणि आम्हाला जर याच्यावर न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढे, इथून जर न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढे हायकोर्टात सुद्धा जाऊ शकतो।